चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जिचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा हे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांचे उत्तरे, रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचे एकमेव साधन आहे। असे ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा आज श्रीराम कथेचा तृतीय दिवस आहे। दशरथ राजे 3 श्वापद मारण्याच्या उद्देशाने अरण्यात निघून जातात। अरण्यात गेल्याच्या नंतर दाट पाल्याच्या झाडावर बसले। दिवसभर काही त्यांनी विचार केला, काहीतरी सापडल, पण काही सुगावा लागत नाही। म्हणून राजे दशरथजी दाट पाल्याच्या झाडावर बसलेले आहेत आणि मग कुणीतरी आपल्या हातात शिकार सापडल या हेतूने राजा दशरथ दाट पाल्याच्या झाडावर बसलेले आहेत। पण योगायोग आपल्या आंधळ्या मायबापाला तीर्थयात्रा घडून आणणारा श्रावण बाळ नाही का, शुद्री माता आणि यज्ञ दत्त या दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला तो श्रावण बाळाचा। आणि श्रावण बाळाने विचार केला की आपल्या मायबापाला काशीची तीर्थयात्रा घडवावी, म्हणून काशीच्या नाही का तीर्थयात्रा घडवून आणण्याच्या पवित्र उद्देशाने श्रावण बाळ आपल्या आंधळ्या मायबापाला घेऊन आलेला। कावड लटकवली, पाण्याच्या शोधार्थ श्रावण निघालेला आहे। आणि मग बघितलं कुठं पाणी सापडता का, पण दिसलं पाणी। आणि मग मध्यरात्र आहे। दशरथ राजे विचार करतात कोणीतरी मला पशु सापडल मारायला। मग दाट पाल्याच्या झाडामध्ये बसलेले राजा दशरथ बाण लावून बसते, पण झालं काय, इकडं श्रावण बाळ पाणी आणायला त्या तळ्यावर गेला। तिथं आल्यावर भांड भरताना नैसर्गिक आवाज होतो, बुडबुड बुडबुड बुड आवाज झाला। लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज अयोध्येचा राजा दशरथ जो बाण मारला श्रावणाच्या छातीत लागला। श्रावण थप्पदिशी खाली पडला, छातीतून रक्त ओघळत आहे। बाण उपसून काढला, छातीतलं रक्त उसळ्या मारून बाहेर पडत आहे। काठचं पाणी तांबडं झालेलं आहे आणि ते अर्ध कमंडलू धरलेलं ते श्रावण बाळ, अर्ध पाणी आहे ना अर्ध ते सांडल्या गेलं, तरी ते लेकरू मूठ आवळू आवळू ते कमंडलू धरता माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजायला मी आलो। आणि राजा दशरथानं आवाज आला, अरे हे पशुचा आवाज नाही, कुणीतरी मानवाची हत्या झाली माझ्या हातानं। राजा दशरथ झाडावून उतरला, झपाझप पावलं पुढे टाकत आला राजा दशरथ। बघितलं तर काळ्या कुरळ्या जटा, गोरा पांड श्रावण अचके देतो, पाय झटकतो, एका हातानं बाण उपसून फेकून दिलेला आहे, छातीतून रक्त उघळत आहे श्रावणाच्या। राजा दशरथजीनं बघितलं, दशरथजीला वाटलं काय माझ्या हातून किती मोठं पाप झालं, एका लेकराची हत्या झाली माझ्या हातून। आणि मग राजे दशरथजी विचार करतात आणि मग दशरथ राजांना बघितलं ते त्या तलावातलं काठचं पाणी तांबडं झालेलं आहे, डोळ्याला धारा लागल्या। श्रावण म्हणतो, राजा तुम्ही कोण आहात? तिथं आले दशरथ राजे, अरे मी दशरथ आहे, दशरथ नाव आहे माझं। दशरथ ऐकून होतो राजा की आमच्या पृथ्वी तलावर दशरथ नावाचा असा एक राजा आहे, स्वर्गातल्या राजाच्या इंद्राला लढाईत मदत करतो। गर्वानं छाती भरून यायची राजा की आमच्या पृथ्वी तलावर असा एक राजा आहे की देवाच्या राजाला इंद्राला लढाईत मदत करतो। गर्वानं छाती भरून यायची राजा, पण आज काय पराक्रम गाजवला, एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला। राजा माझा तुझ्या हातानं प्राण जातो यात माझं दुःख नाही, कदाचित माझं विधिलिखित मरण तुझ्या हातून असेल राजा, यात तुझाही नाविलाज नाही।
पण राजा ऐकून घे, मी का रडतो राजा, याचं कारण आहे. माझे आंधळे मायबाप, माये आंधळीन बापही आंधळा. अरे नैसर्गिक नियम आहे. माय बाप लेकराचं संगोपन करतात, लळे पुळवतात, लाड करतात, पण ते माझ्या नशिबात नाही भेटलं. अरे मी नात्यानं मुलगा होतो, पण माझ्या आंधळ्या माय बापाचा मी बाप झालो, माय झालो. मी माझ्या आंधळ्या माय बापाला सकाळी उठल्यावर देहधर्माला न्यायचो, अंघोळ घालायचो, त्यांचं दर्शन घ्यायचो, पांडुरंग रुक्मिणी सारखी त्यांची पूजा करायचो मी. आणि राजा तुला वेगळं वाटलं, अरे मी दररोज माझ्या मायबापाला हातानं जेवू घालायचो, सायंकाळी हातपाय चेपाचो, जेवण सगळं झाल्याच्या नंतर त्यांच्या शेजारी झोपायचो. का कुठं खड्ड्यात परतील माझे आंधळे मायबाप. राजा त्यांच्या शेजारी झोपायचो, सकाळी उठायचो, मायबाप उठायच्या अगोदर त्यांची इतकी सेवा करायचो. राजा एक दिवसचा प्रसंग, सायंकाळचं जेवण झालं, आंधळे मायबाप झोपले, त्याचे मी पाय चेपत आहे बरं का. पाय चेपता चेपता माझी आंधळी मायबाप मला म्हणले, श्रावणा बाळा, मानवाचा जन्म पुरा नाही म्हणतात. नाही आई, नाही बाबा. राजा असं म्हणता जीवनात येऊन एकदा तरी काशीच्या विश्वनाथाचं दर्शन करावं. मग काय नाही राजा, काशीच्या विश्वनाथाचं आम्ही आंधळे आहोत, तू जर आम्हाला दर्शनाला नेलं तर खूप चांगलं होईल राजा. राजा हे कोण सांगत आहे? श्रावण बाळ सांगत आहे राजा दशरथाला. राजा त्या दिवशी निर्णय घेतला, राजा माझ्या आंधळ्या मायबापाला काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घडवून आणायचं. राजा कावड सज्ज केली, मी निघालो, मी काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला माझ्या आंधळ्या मायबापाला घेऊन मी निघालो. दिवसभर माझे मायबाप पाण्यानं व्याकुळ झाले, पण त्यांना वाटलं या लेकराला भयानक जंगलामध्ये कुठं पाणी पाजायला, कुठं पाणी आणायला पाठवावं. म्हणून माझ्या आंधळ्या मायबापानं ते तहानीचं दुःख सहन केलं. पण रात्र झाली, आता प्राण कंठामध्ये आला. म्हणजे श्रावणा, अरे आम्ही विचार केला लेकराला भयानक जंगलामध्ये कुठं पाठवावं पाणी आणायला, पण पाण्यानं आता आम्ही राहू शकत नाही, पाणी प्यावंच लागतं. राजा पाणी आण. कावड लटकवली झाडाला. राजा मी पाण्याच्या शोधार्थ आलो, पण घात केला राजा तू. राजा तू एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. राजा तुझ्या हातानं माझा प्राण जातो, यात मला दुःख नाही, माझं विधिलिखित मरण तुझ्या हातानं लिहिलं असेल. पण राजा माझे आंधळे मायबाप बिना पाण्याचे पाय घासून मरतील. काशीच्या विश्वनाथाचं त्यांना दर्शन घडून आणलं नाही, याचंही मला दुःख नाही. पण माझे तहानलेले व्याकुळलेले मायबाप, त्यांना शेवटचं पाणी प्यायला माझ्या हातून भेटणार नाही आणि पाय घासून प्राण सोडतील, याचं दुःख आहे राजा. दशरथ राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. श्रावणा मला क्षमा कर, माझ्याकडून चूक झाली, क्षमा कर. मी क्षमा केली राजा, मी क्षमा केली, पण माझे आंधळे मायबाप तुला कधी क्षमा करणार नाहीत. असं म्हणून श्रावणाने आपला प्राण सोडला. प्राण सोडल्याच्या नंतर नाही का ती गीत पण आहे बघा, शर आला तो, शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ. धावून आला काळ,
श्रावण बाळ धप्प दिसी पडला आणि मरताना सांगितलं, राजा मी तुला क्षमा केली राजा. कारण दशरथ राजानं हात जोडले, क्षमा कर श्रावणा मला, मी क्षमा केली राजा, पण माझे आंधळे मायबाप तुला कधी क्षमा करणार नाहीत. आणि श्रावणाने आपला प्राण सोडला. दशरथ राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे किती पाप झालं माझ्या हातून. दशरथ राजानं ते कमंडलू परत पाण्यानं भरला. पाण्यानं भरल्याच्या नंतर निघालं दशरथ राजा. पाऊल खुना ज्या श्रावण ज्या पाऊल खुनानं आला होता त्याच पाऊल खुनानं राजा दशरथ निघालेले आहेत. मग पण इकडे आंधळ्या मायबापाने टाहो फोडला होता. आंधळी माय आंधळ्या बापाला म्हणते, का हो किती वेळाचं लेकरू गेलंय आपलं. बाप म्हणतो, हो मला पण वाटतं, पण इतका वेळ लागू शकत नाही. मध्यरात्र झाली. शंका कुशंका वाढत गेली माय बापाची. माय म्हणली, का हो वाघाच्या डरकाळ्याचा आवाज येतो. मग एखाद्या हिंसकापासून हल्ला केला तर नसेल ना आपल्या श्रावणावर. त्यावेळेस आंधळा बाप त्या आंधळ्या माईला म्हणला, असा अभद्र का बोलते म्हातारे. आपण काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला चाललो. काशीचा विश्वनाथ आपल्या श्रावणाला सांभाळून नेईल. असा अभद्र बोलू नको. काशीच्या विश्वनाथ आपल्याला सांभाळून नेईल. ती आई म्हणते, तसं नाही हो, मी पण त्याची माय आहे, पण जास्त उशीर झाल्यानं म्हणते. दशरथ राजे तिथं उभे आहेत. त्यांचं बोलणं ऐकत आहेत. तिकडे राजा दशरथाच्या डोळ्याला धारा लागल्या. हातात कमंडलू घेतलेला आहे आणि राजा दशरथ खाली मान घालून रडत आहे. आणि हे मायबाप आठवणीनं बाळाच्या श्रावण बाळाच्या आठवणीनं मायबाप टाहो फोडत आहेत. श्रावणा तुला अपरात्री पाठवलं म्हणून रुसला का माझ्या राजा. जाऊ दे, पाणी सापडलं नसेल तर तसाच वापस ये. पाणी प्यायची इच्छा नाही आणि काशीच्या विश्वनाथाची दर्शन घ्यायची पण इच्छा नाही. पण आता आम्ही मरतो आणि पण आमच्या मरायच्या वेळेला आमचा लाडका लेक श्रावण आमच्या जवळ असावा अशी अपेक्षा आहे राजा. असे मायबाप त्या लेकराचं आठवण करू करू रडतात. प्राण कंठामध्ये आला आंधळ्या मायबापाच्या. आणि मग त्यांनी श्रावण येत नाही आता खरं नाही म्हणून मायबापाने श्रावणाच्या नावानं हाक मारली, श्रावणा श्रावणा. आणि पाषाणाला पाझर फुटला असा मायबापाने एकदम टाहो फोडला, श्रावणा. झपाझप पावलं टाकीत राजा दशरथ तिथपर्यंत आलेले आहेत. घ्या पाणी. बदललेला आवाज ओळखायला आला. विचारलं आंधळ्या मायबापानं, तुम्ही कोण आहेत? पाणी घ्या म्हणणारे. मी दशरथ. दशरथ तुम्ही का पाणी घेऊन आणला? आणावं लागलं मायबाप. म्हणजे या हिंस पशूने एखाद्या हल्ला तर केला नाही आमच्या श्रावणावर? नाही मायबाप. म्हणजे दशरथ राजे सांगतात मायबाप, अहो जंगलातल्या पशुला जनावराला दया असेल, पण त्याच्यापेक्षा निर्दयी जनावर आणि त्या जनावराचं नाव आहे दशरथ. आणि दशरथ नावाच्या जनावरानं मारले लेकरू तुमचं. काय राजा, आमच्या श्रावणाला मारलं आणि तू आता इकडे आला? राजा अरे, कंबळ्यात लाता घालणारे मुलं आम्ही बघितले, तुम्ही बघितले असतील, पण श्रावण आमचा नात्यानं आंधळ्याचा मायबाप. अरे आम्ही त्याचे मायबाप, पण तो आमचा मायबाप झाला. राजा मरतो आता, आम्ही राहू शकत नाही, पण मरताना तुला सांगतो आमचं लेकरू गुणाचं लेकरू होतं. मायबाप लेकराचं संगोपन करतात, पण आमचं लेकरू सकाळी उठल्यानंतर जशी देवाची पूजा करतो तसे आमचं लेकरू आमच्या आंधळ्या मायबापाला दोघालाही अंघोळ घालायचा, जेवू घालायचा, सायंकाळी पाय चेपायचा, झोप लागेपर्यंत श्रावण आमची पाय चेपायचा.
जवळ झोपायचा, कुठं खड्ड्यात पडतील आमचे आंधळे मायबाप. अरे या जगामध्ये असे लेकर आम्ही तू बघितले असतील राजा, की माय बापाच्या कंबड्यात लाता घालणारे लेकर असतील, पण आमचं लेकरू होतं, पण आमच्या आंधळ्याचा मायबाप तू संपवला. श्रावण आला, मारलं आणि इकडे तोंड करून घेऊन आला. राजा अरे गर्वानं छाती भरून यायची. आमच्या पृथ्वी तलावर असा दशरथ नावाचा राजा आहे की इंद्राला, स्वर्गातल्या राजाला इंद्राला लढाईत मदत करतो. आज काय पराक्रम गाजवला, एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. राजा फेकते पाणी, आम्ही पाणी पिणार नाही आणि प्राणही ठेवणार नाही. मरतो राजा आता आम्ही, पण मरताना तुला सांगतो, आमचं लेकरू आम्हाला पाणी पाजायला जवळ राहिलं नाही, तसं तूही मरताना तुझं एकही लेकरू पाणी पाजायला जवळ राहणार नाही. असं म्हणून आंधळ्या मायबापाने आपला प्राण सोडला. राजा दशरथाच्या डोळ्याला धारा लागल्या. तिघाची एकत्रित चिता राजा दशरथानं रचली. मातृपितृ भक्त श्रावणाला नमस्कार केला आणि दशरथ राजा तिथून निघाला अयोध्येकडे. आणि अयोध्येत आल्याच्या नंतर असं म्हटल्या जातं, पहिल्यांदा दशरथ राजे कुणाकडे गेले? कैकेयीच्या महाली गेले. आणि कैकेयी जवळ दशरथ राजे रडले आणि सांगितलं, अगं आपल्याला लेकरू होईल या अपेक्षेनं स्वापद मारण्याकरता गेलो, पण दुसऱ्याचं गोरो गोमट मारून आलो. आणि ते आंधळे मायबाप मरताना मला श्राप दिला की राजा तूही पुत्राच्या वियोगानं मरशील, एकही तुला पाणी पाजायला लेकरू मरताना एकही थांबणार नाही. मग कैकेयीनं विचार केला, अरे म्हणजे पाणी पाजायला कैकेयी त्या दिवसापासून विचार करायची, आता नेमकं करावं काय, संशोधन करा. कैकेयी मातेने विचार केला, काय की काय दिला शाप की तू पुत्राच्या वियोगानं मरशील, म्हणजे अगोदर आम्हाला पुत्र होणार, म्हणजे जसा श्रावण मेला तसा आम्हालाही लेकरं होऊन ते लेकरं मरणार आणि त्याच्या वियोगानं राजा दशरथ रडू रडू मरणार, हा शाप ना. मग कैकेयी विचार करत होती, त्या दिवसापासून अभ्यास करत होती, नेमकं आता कसा वियोग घडला पाहिजे. म्हणून कैकेयीने विचार केला की सर्वात प्रिय पुत्र राम, त्याला अगोदर वनवासात पाठवायचा, म्हणजे पुत्राचा वियोग घडल. आणि वियोग घडल्याच्या नंतर त्याच्या वियोगानं राजा दशरथ मरल. पण राजा दशरथ गेल्याच्या नंतर आम्ही तिघी, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी तिघी विधवा होऊ. मग आम्ही तिघी विधवा झालो तर चालल, पण माझ्या 4 सुनाचं कुंकुम मी पुसू देऊ जाणार नाही. आणि ते पुसल्या गेलं तर माझ्या 4ही सुना विधवा होतील. मग कैकेयीने विचार केला, शाप काय आहे? पुत्राच्या वियोगानं राजाला मरण येईल, पण पुत्राचा वियोग रामाला वनवासात पाठवायचं. म्हणून विचार करा आणि मग तिथून